मकर राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2025 या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे. गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय, त्यांना नोकरी लागत नाही आहे. गुरुजी मुलांना चांगली नोकरी आहे, त्यांचा विवाह होत नाही आहे. गुरुजी मुलांचा विवाह झालाय, लग्नाला 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष होऊन गेलेत, संतती होत नाही आहे. गुरुजी वास्तू घेण्याचं माझं स्वप्नच राहील की खऱ्यात उतरेल. वाहन घ्यायचंय, परदेशात राहावं की मायदेशी राहू. नेमका मी व्यवसाय करावा की नोकरी करावी. आजारानं त्रस्त झालोय, नेमका उपाय काय करावा. आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा, संपर्क करा. आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं आपल्या पत्रिकेतील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल. या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 5 डिसेंबरला गुरु ग्रह वक्री होतोय मिथुन राशीमध्ये. 6 डिसेंबरला बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 7 डिसेंबरला मंगळ ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो. 15 डिसेंबरला सूर्य ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 20 डिसेंबरला शुक्र ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 29 डिसेंबरला बुध ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम असणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. मकर राशी शनी महाराजांची ही रास आहे आणि मकर राशीचे तत्व हे कधीही कुठल्याही प्रकारची तडजोड न करणारे असतात. मग प्रथम स्थान लग्न भाव. मग शनी महाराज कुठं पडलेले आहेत? पराक्रम स्थानामध्ये. हल्ली मकर राशीच्या जातकांच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का? अगदी टोकाचे निर्णय वेळोवेळी घेतले जातात आणि मग ते निर्णय घेत असताना कोणाला ते विचार तर नाहीच, निर्णय झालेला असतो आणि मग काही एखादी छोटी मोठी चुकी झाली तरी मागे वळण्याची त्यांची जी इच्छाशक्ती असते की माझ्याकडनं चूक झाली आहे, परंतु ते मान्य करायला ते धसतात. म्हणून तुम्हाला माझा एक सल्ला आहे मकर राशीच्या जातकांना, परिवाराला विचारात घेऊन निर्णय घ्या. तुम्ही जे मॉडेल पण वाकणार नाही, हे जे सूत्र ताब्यात ठेवलं हे तुमची चुकी नाही आहे. शनी महाराज लग्नेश पराक्रमात गेल्यामुळे असं घडतंय. तसं पाहायला गेलं तर ते चांगले संकेत देतात, गोष्टी देतात, परंतु ते वैचारिक आहे, ते न्यायी आहे, सोशिक आहे, सर्वांना बरोबर घेऊन चालणार नाही. हीच भूमिका तुम्हाला घेऊन जायची आहे बस. म्हणजे प्रगतीत तुम्ही मागे राहत नाही. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं, हे कुटुंब वाणी नेत्राचं स्थान. याही स्थानाचा स्वामी शनी ग्रह पराक्रमात आहे. आलेल्या पैशाचा सगळा जो विनियोग आहे, वापर जो आहे, व्यापार उद्योग धंद्यासाठी तुम्ही करताय मान्य आहे, पण परिवाराचाही विचार करा. थोडासा प्रगतीचा विचार करत असताना काही आपल्याला सिक्युअर, काही सेफ्टी डिपॉझिट, काही प्रॉपर्टी करून ठेवता येते का हे पण बघा. हे पण गरजेचं असणार आहे. उद्या असं नको व्हायला की आलेला सगळा पैसा आम्ही व्यापार उद्योग धंद्यात टाकला आणि आम्ही आता अटकून बसलो, फसून बसलो, आता आम्हाला काही दुसरे निर्णय घ्यायचे, घरातल्यांच्या बाबतीत कर्ज काढावं लागतंय. आलेल्या पैशाचं एक गणित तयार करा आणि त्या पद्धतीने तुम्ही वागा. तृतीय स्थान स्वामी गुरु ग्रह येथे मीन रास आहे. मग गुरु महाराज हे मिथुन राशीमध्ये विराजमान, म्हणजेच तृतीय स्थानाचा स्वामी, पराक्रम स्थानाचा स्वामी षष्ठ स्थानामध्ये गेलेला आहे. मग आपल्या बहिणीला, भावाला आरोग्याची शरीर पीडा जाणवू शकते. त्यावेळेस त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे हे विसरून चालता कामा नये.
काही तुमचे वाद झालेले असू द्या, काही तुमचे भांडणं चाललेले असू द्या, त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहा. तो तसा वागलाय म्हणून तुम्ही तसंच वागायचं, म्हणजे तुमच्यात आणि त्याच्यात फरक काय? काहीच नाही. चतुर्थ स्थानामध्ये मेष रास आहे. या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे, मातृस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 7 डिसेंबर पर्यंत एकादश स्थानात विराजमान आहे. स्वराशीचा लाभ आहे, वास्तूचा लाभ आहे, वाहनाचा लाभ आहे, शेती जमिनीचा लाभ आहे. घेऊ शकतात, कार्य वाढवू शकतात, व्यापक करू शकतात. परंतु पहिले 7 ते 8 दिवस ही संधी आहे. नंतर शांततेत, कारण की एकादशा स्थानात न जातोय तो व्ययाकडे. हाती पण नको, एक वाहन आहे ना, काम भागतंय ना, दुसरं काय घ्यायचं. मनाला आवरा, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आईची प्रकृती एकदम ठणठणीत असणार आहे, मदत करणार आहे तुमच्या कार्यासाठी. पंचम स्थान ज्याला संततीचं स्थान म्हणतो, इष्टदेवतेचं स्थान म्हणतो, प्रेमाचं प्रणयाचं स्थान म्हणतो. आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 20 डिसेंबरला राशी परिवर्तन करून एकादशातनं व्ययाकडे जातो आहे. पहिले 20 दिवस डॉक्टरांची ट्रीटमेंट संततीसाठी घेत असाल तर उत्तम आहे, तुम्हाला तुमच्या कार्याला यश प्राप्त होईल. प्रेमाच्या प्रणयाच्या कालखंडासाठी तुम्ही प्रेम करताय आवडत्या व्यक्तीला, ते सांगायचंय पहिल्या 20 दिवसात नक्की सांगू शकतात. गुरुजी लॉटरीचं तिकीट काढायचं आहे, गुरुजी इष्टदेवतेच्या मंत्राचा जप घ्यायचा, पहिले 20 दिवस अगदी तुम्हाला चांगले आहेत, करू शकतात. त्यानंतर जपून पाऊल टाकावं लागेल. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 6 डिसेंबरला राशी परिवर्तन करून वृश्चिकेत येतोय. 29 तारखेपर्यंत असणारे षष्ठेश लाभात, नोकरीमध्ये लाभ, नोकरीमध्ये बढती, नोकरीमध्ये प्रमोशनचे योग, नोकरीमध्ये चांगल्या लोकांची साथ, हाताखाली काम करणारे लोकांना तुम्हाला जो चांगला रिस्पेक्ट द्यायचा असतो तो तुम्ही दिल्यामुळे त्यांनी सुद्धा तुमच्याविषयी, तुमच्या वरिष्ठांना चांगलं सांगितलंय तुमच्याविषयी. तुम्ही सर्वांना घेऊन चाललाय, ही व्यापक भूमिका सर्व तुमच्या ज्येष्ठांना पसंत पडली आहे. नात्यात सुद्धा तुमचा मोठेपणा, बडेजावपणा, स्तुतीचे शब्द कानावरती पडताय. फक्त स्तुतीने होरपळून जायचं नाही, पाय जमिनीवर ठेवा, म्हणजे प्रगती होणारच आहे. सप्तम स्थान वैवाहिक सुखाचा विचार. या महिन्यामध्ये विवाह निश्चितीसाठी, भागीदारीसाठी कालखंड तुमच्यासाठी उत्तम नाही. थांबा, हे लक्षात ठेवा. पती पत्नीमध्ये जे वाद असतील ते मिटायला बाकी मदत होईल आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचा योग या महिन्यात आहे. एकमेकाच्या मनातल्या गोष्टी व्यक्त करण्याचा योग आहे. अष्टम स्थानाला मृत्यू स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह हा 15 डिसेंबरला राशी परिवर्तन करून लाभातनं व्ययात जातो आहे. अष्टमेश व्ययात जाणं विपरीत राजयोग आहे. म्हणजे तो पहिले 15 दिवसही चांगला आहे आणि नंतरही चांगला आहे. पहिल्या 15 दिवसांमध्ये लाभ देतोय, अचानक धनप्राप्ती देतोय, अडकलेले उसने दिलेले पैसे परत मिळत आहे, फसलेल्या ठिकाणावरनं बाहेर पडतोय, नंतर परदेशात जाण्याची संधी मिळते, परदेशातनं धनप्राप्तीचे योग मिळत आहे, परदेशामध्ये आयात निर्यातीच्या व्यापारामध्ये काही ओळखी पाळखी होत आहे आणि पुढे जाताय तुम्ही. भाग्यस्थानामध्ये कन्या रास आहे. स्वामी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये म्हणजे लाभात आलेला आहे. भाग्यशाला लाभेशाची जोड मिळाली या निमित्तानं. गुरु कृपेचं लाभात रूपांतर झालंय, मार्ग मिळाला आहे, यशाकडे वाटचाल करताय. सुंदर हा महिना तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलंय. काय कार्य कर्म करावं होईल की नाही ते लाभप्रद. शुक्र महाराज स्वामी 20 डिसेंबरला राशी परिवर्तन करून जात आहे धनु राशीमध्ये. कर्मेशाला लाभेशाची जोड आहे. कार्याचा जो कार्य तत्परपणा आहे तो दाखवत राहा.
आता इथे कर्म करायचंय त्याचं फळ सुद्धा इथेच पाहायला मिळणार आहे. एवढी सुंदर व्यापकता आहे. तुम्हाला मोठं अध्यक्षपद संस्थेचं, एखाद्या पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी, मुख्याध्यापक होण्याचा योग, कंपनीचं मॅनेजर होण्याचा योग, त्याचबरोबर एखाद्या गटाचं तुम्हाला मुख्य केलं जाण्याचा योग आहे. एकादश स्थानाचा स्वामी, एकादशामध्ये पहिले 7 दिवस मंगळ ग्रह, शेती जमिनीपासून मोठा लाभ आहे, खरेदी विक्रीतनं मोठी धनप्राप्ती आहे. व्ययस्थानामध्ये धनुराशी आहे, स्वामी गुरु ग्रह, षष्ठाते विपरीत राजयोग आहे. नोकरीच्या जो तुमचा प्रवास होणार आहे नोकरीच्या निमित्तानं, तिथे थोडाफार प्रमाणात पैसा खर्च होईल. आरोग्याचे छोटे मोठे दुखणे डोकं वर काढतील, त्रस्त होण्याचं काही कारण नाहीये. दान धर्म होणार आहे, सत्पात्री कार्य तुमचं होणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 21 तारीख, 22 तारीख, 23 तारीख, 24 तारीख, 25 तारीख आणि 26 तारीख. अशुभ दिवस 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख आणि 11 तारीख आहे. आपल्यासाठी शुभ अंक 7 आहे, शुभ रंग निळा आहे. कुठल्या मंत्राचा जप करावा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि तुमच्या पत्रिकेतील शुभत्व वाढेल. मंत्र आहे ओम शांतायै नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.